ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अतुल, मी पोलीस रिफॉर्म्सकडे वळतो. आपल्याकडे पोलीस ऑफिसर्स आहेत, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत आणि होम सेक्रेटरी पण आहे. पण एक सामान्य माणूस म्हणून तुला काय वाटतंय की हे पोलीस मधले जे रिफॉर्म्स आहेत ते करा करा इतके वर्ष आपण बोलतोय पण होत नाहीयेत, काय म्हणणं आहे तुझं? मी त्या बाबतीतला एक्सपर्ट नाही आणि मला तेवढी माहिती पण नाही की काय आहे हे सुप्रीम कोर्टात काय आहे नेमकं. परंतु जे राजदीप म्हणाले त्यातला मूळ मुद्दा मला घ्यावासा वाटतो की सगळ्या यंत्रणा आपल्या कोलमडलेल्या आहेत आणि त्या आपल्याला बदलायला हव्यात, हे नक्कीच आहे. मला सांगा सर, का होत नाही पोलीस रिफॉर्म्स? पोलिसांना शस्त्र नाहीत. आम्ही रडगाणं ऐकलं श्रीकृष्ण कमिशनच्या अहवालात सुद्धा आहे 93 पासून आमच्याकडे AK-47 नाही, आमच्याकडे रायफल्स आहेत. का तुम्ही त्यांना देऊ शकत नाही? नाही, मी या मताशी सहमत नाही. खरं म्हणजे काय आहे ना की पोलीस दलाजवळ आज जे उपलब्ध साधन सामुग्री आहे त्याचाही जरी योग्य वापर केला, योग्य माणसं आणि योग्य साधन सामुग्री दिली तर आपण आजही ते करू शकतो. नाही, पण त्यांच्याकडे आहे असं तुमचं आहे? बिलकुल नक्कीच इक्विपमेंट आहे, भरपूर आहेत. पण तुम्हाला जर आता मुंबईच बोलायचं झालं तर इथे असॉल्ट व्हेकल्स होत्या, म्हणजे स्ट्रॅटेजिकली प्रत्येक ठिकाणी थांबवून अशा 30 व्हेकल होत्या. 30च्या 7 आल्यात, म्हणजे ज्या 30च्या 200 व्हायला पाहिजे होत्या आजपर्यंत त्या 7 वर का गेल्यात? पण म्हणजे उरलेल्या गेल्या कुठे? हाच प्रश्न आहे ना. प्रश्न जिथे की आपली राजकीय इच्छाशक्तीच नाहीये. जर आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती असेल तर जे उपलब्ध साधन सामुग्री आज आपल्याकडे आहे त्यातूनच आपण अगदी नेत्रदीपक कामगिरी करून दाखवू शकतो. म्हणजे तुम्ही योग्य व्यक्तीचा योग्य जागी वापर करा. पोलिसांचं मनोधैर्य आज खचलेलं आहे, मी स्पष्ट बोलतो. आज का तुम्हाला वीरकर सारखे पोलीस अधिकारी जे की अगदी स्वच्छ धुतल्या तांदळासारखे आहेत आणि अगदी निपक्षपातीपणे त्यांना तुम्ही का डीजी करू शकत नाही? म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की आज आपल्याकडे आपले शूरतेने सर्वांनी तोंड दिलं, किती लोक अगदी बळी गेलेले आहेत. आपल्याकडे माणसांची कमतरता नाही आहे. गरज आहे ती योग्य माणसाची योग्य ठिकाणी नेमणूक करण्याची. मी जातोय माधव गोडबोले यांच्याकडे. सर, मला सांगा, ऐकलत तुम्ही सुराडकर काय म्हणतायत? इन्स्पेक्टर जनरल होते, तुम्ही गृहसचिव होतात. नेहमी आम्हाला हे सांगितलं जातं की इक्विपमेंट नाहीये. पण मला अधिक एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की महाराष्ट्र राज्यात तर अर्थ खात्याने दिलेला पैसाही गृह खात्याने खर्च केलेला नाहीये. तर हे सगळा हलगर्जीपणा कुठून आला आणि तो कसा, त्याचा नायनाट कसा करायचा? हा पैसा खर्च होत नाही ही तक्रार ह्या खात्यापुरती मर्यादित नाही. अनेक खात्यांमध्ये ही तक्रार आहे. परंतु संरक्षणाशी निगडीत असल्यामुळे पोलिसांच्या बाबतीमध्ये आपल्याला त्याची जास्ती काळजी वाटते. परंतु ह्याच प्रश्नाचा दुसरा श्लेष हा आहे की पोलिसांच्या कामामध्ये आणि रचनेमध्ये सुधारणा कशी करायची. आता आपल्याला कदाचित कल्पना असेल की 1861 सालच्या कायद्यान्वये पोलिसांची यंत्रणा आजही देशामध्ये कार्य करते. याच्याबद्दलची केस सार्वजनिक हितयाचिकेमार्फत जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेली त्याचा निकाल व्हायला 11 वर्ष लागली. शेवटी एकदा त्याचा निकाल 2 वर्षापूर्वी जेव्हा झाला त्याच्यानंतर सुद्धा राज्य सरकारांची त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची चालढकल चालू आहे. शेवटी गेल्या महिन्यामध्ये आता सुप्रीम कोर्टाने त्यांच्या एका निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली की आता कृपा करून तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जा आणि ह्या सुधारणा कशा घडवून आणता येतील, किती लवकर घडवून आणता येतील हे पहा. तेव्हा ही जर राजकीय इच्छाशक्ती नसेल तर हा प्रश्न मुळाशी जाणारा प्रश्न आहे. तर ही राजकीय इच्छाशक्ती नसेल तर बाकी सगळं बोलणं व्यर्थ आहे. अगदी बरोबर आहे, राजकीय इच्छाशक्ती नाही. मी पुन्हा जातोय राजदीप सरदेसाई यांच्याकडे. राजदीप, ऐकलंस तू, पॉलिटिकल विल नाही, राजकीय इच्छाशक्ती नाही म्हणून पोलीस रिफॉर्म्स होत नाही. काय म्हणणं आहे तुझं? अगदी बरोबर आहे. राजकीय इच्छाशक्ती नाहीये त्याच्यामुळे पोलीस रिफॉर्म झाले नाहीयेत. पण मला वाटतं आता वेळ आला आहे. 26/11 नंतर मला वाटतं सिटीजन ऍक्शन जे आहे, सिटीजन ऍक्शन मध्ये हा एक जो प्रश्न आहे पोलीस रिफॉर्मचा, एवढं दबाव टाका सिस्टमवर, पॉलिटिशियनवर, नेत्यांवर किंवा कोर्टावर की कुठे ना कुठे पोलीस रिफॉर्म अंमल करण्यात येतील, इम्प्लिमेंट करण्यात येतील. कारण की जोपर्यंत तुम्ही पोलीस फोर्सला इंडिपेंडेंट करणार नाही, हे पोलीस रिफॉर्म इम्प्लिमेंट करणार नाही तर प्रॉब्लेम तसाच राहील. तर मला वाटतं जे नागरिक आहे ते एवढा दबाव टाकू शकतात, त्यांनी दबाव आणला पाहिजे. राजदीप, अगदी बरोबर आहे. मी डॉल्फी डिसूजा तुम्हाला विचारतोय, तुम्ही करणार काय?
नाही ठीक आहे, तुम्ही ह्युमन चेन केलीत, मूकमोर्चे काढलेत, मेणबत्त्या जाळल्यात, हे सगळं नेहमी होतं, हे प्रतिकात्मक आहे. आता यापुढे पोलीस दल सुधारण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? आपण बोलतो पॉलिटिकल विल नाही म्हणून, मी असं म्हणतो की सिटीजन विल सुद्धा नाही आहे. त्यामुळे हे पोलीस रिफॉर्मचा जो एक मुद्दा आहे ते आमच्या एजेंडावर डेफिनेटली आहे. 200 NGO संघटित आलेत. हे पीस हँड्स फॉर पीस हे एक फक्त प्रदर्शन करण्यासाठी आले होते, पण लोकांना आणि ग्रुप्स बोलतात की ह्याचं पुढे काय ते आम्ही सुद्धा बोलतो. पण पोलीस रिफॉर्म्स आमच्या एजेंडामध्ये 100% आम्ही मॉनिटरिंग करणार आहोत. डॉल्फी, मला या कार्यक्रमात एक कमिटमेंट पाहिजे, सगळ्या मुंबईकरांच्या वतीने ती मी मागतोय की तुम्ही 200 NGO आलात, खूप मोठा इथे असंतोष तुम्ही दाखवलात, खूप लोक, लाखो लोक रस्त्यावर उतरले. नंतर असं होतं तुम्ही सगळे भांडता, NGO भांडतात, नागरिकांच्या संघटना भांडतात आणि पुढे काही होत नाही. मला तुमच्याकडून कमिटमेंट पाहिजे, तुम्ही भांडणार नाही आणि पोलीस रिफॉर्मसाठी काहीतरी करा. ज्यावेळी हे 200 NGO आले, हे आताचं प्रकरण नाही. दुर्दैव आहे की ते टेरर अटॅक झाले. आम्ही 3 महिन्यांनी आम्ही भेटून आणि ते टेरर अटॅक मध्ये आला, ते प्रॉब्लेम झाला. पण आमचा एजेंडाच होता की हे सगळं झालेलं ते देशाला सुद्धा आणि आपल्या सिटीला सुद्धा हानिकारक आहे. म्हणून पोलीस रिफॉर्म्स किंवा इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स हे सगळे एजेंडा आमच्या एजेंडावर आहेत आणि आम्ही ह्याच्यावर ठोस ॲजिटेशन करणारच आहोत. अतुल, काय म्हणणं आहे तुझं? होईल हे म्हणतात पहिल्यांदा सिटीजन्स अशा प्रकारे बोलतायत की आम्ही हे करणारच. तुझं काय मत आहे? मला असं वाटतं की निदान आपण असं म्हणतो आहोत ही चांगली गोष्ट आहे की आम्ही हे नक्की करू. कुठेतरी जाग येते आहे असं मला वाटतं. म्हणजे आपल्याकडे 26 जुलैला पूर आल्यानंतर आता सुद्धा पाऊस थोडा जरी आला तरी आपण पटकन सावध होतो. असं काहीतरी या 26 नोव्हेंबरमुळे झालेलं आहे की आपण सावध राहू दीर्घ काळपर्यंत, अशी आशा मला नक्कीच वाटते. नाही, आपण किमान एवढं करू शकतो का अतुल की महाराष्ट्र सरकारला, म्हणजे नागरिक असतील, मीडिया असेल, सर्वांनी मिळून सांगायचं की पोलीस दलाला जे हवं, पैसे जेवढे हवे तेवढे द्या, पोलीस दलात योग्य ठिकाणी योग्य माणसं नेमा, याविषयी आपण आवाज उठवू, एवढं तरी करू शकतो का? आवाज उठवणं म्हणजे काय, परत आपण तिथेच येतोय की नक्की म्हणजे काय करायचं. मला असं वाटतं की काही दीर्घ मुदतीचे उपाय असतात. जसं मी मागाशी म्हणालो तसं की पुढच्या 3 पिढ्या आपल्याला लोकांना शिकवायला पाहिजे की तुम्ही राजकारणात जा, निदान गेला नाही तरी निदान एक पॉलिटिकल विजडम ठेवा, कुठल्या पक्षाला मत द्यायचं आणि कुठल्या पक्षाला मत नाही. हे काही शॉर्ट टर्मचे उपाय असतात. त्या शॉर्ट टर्मच्या उपायांमध्ये मला असं वाटतं पहिल्यांदा आपण रिजनल पार्टीजना, छोट्या छोट्या पार्टीजना मतं देणं थांबूया. आपल्याकडे 2 मोठ्या पार्टीज आहेत, त्यापैकीच कोणीतरी येऊन सत्तेवरती, केंद्रीय सत्तेवरती राहायला पाहिजे. त्यामुळे छोट्या छोट्या पार्टीज, छोटे छोटे इश्यूज, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, हे सगळ्यावरती खाट मारायला पाहिजे पहिल्यांदा. हे जर आपण करू शकलो आत्ता तर आपोआप मला असं वाटतं की जे काही तुम्ही म्हणता आहात की सगळ्यांनी मिळून आपण सरकारला सांगणं, आपण शेवटी सांगणार कशातनं? मतपेटीतनं. बरोबर आहे. मला वाटतं राजदीप सरदेसाईंना काहीतरी बोलायचंय. राजदीप, काय म्हणणं आहे तुझं? यावर काय प्रतिक्रिया आहे तुझी? निखिल, एक लहानसा पॉइंट आहे. एक PIL फाईल झाली आहे मुंबई हायकोर्टवर मध्ये ऑन मॉडर्नायझेशन ऑफ पोलीस फोर्स. पोलीसला कशी नवीन इक्विपमेंट द्यायची, ह्या काही 3 मोठ्या औद्योगिक इंडस्ट्रियलिस्टनी फाईल केली आहे. मला वाटतं ह्या पेटिशनला लोकांनी एका प्रमाणाने समर्थन द्यायला पाहिजे. प्रत्येक नागरिकनी या PILला समर्थन द्यायला पाहिजे, कोर्टावर प्रेशर टाकायला पाहिजे आणि कोर्टाने सरकारवर प्रेशर टाकायला पाहिजे की नेक्स्ट 6 मंथ्समध्ये 6 महिन्यात ह्या पेटिशनवर इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. पोलीस फोर्सला नवीन इक्विपमेंट 6 महिन्यात द्यायला पाहिजे आणि त्याची मॉनिटरिंग सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टनी करावी. अगदी बरोबर आहे राजदीप. नागरिकांनी यासाठी दबाव टाकला पाहिजे, याविषयी शंका नाही. पिटिशन फाईल झालेलं आहे मुंबई हायकोर्टामध्ये, ते लवकरच सुनावणीसाठी येईल आणि त्यावर तुम्ही नजर ठेवा आणि जे लोक कोर्टात गेलेत त्यांना किमान मदत करण्याचं काम, त्यांच्या बाजूने उभं राहण्याचं, त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं काम आपण करू शकतो. आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.